अजितदादा सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा असं म्हणत सुरेश धस यांनी नव्या मंत्र्यांचं नाव सुचवत अजितदादांची केली मिमिक्री। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचाही स्वबळाचा सूर, राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करण्याची गरज वाटत नाही, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्ण आंधळे आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांची लोकशाही मराठी सोबत बोलताना सरकारकडे मागणी। विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात होणार सीआयडी चौकशी। भारताची सागरी ताकद वाढणार, नौसेनेच्या ताफ्यात 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा समावेश होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15 जानेवारीला मुंबईत होणार लोकार्पण। मुंबईच्या कंदमवार नगर बस स्थानकामध्ये बेस्ट बसनं दोघांना उडवलं, दोघे गंभीर जखमी। बस सुरू ठेवून ड्रायव्हर नियंत्रण कक्षामध्ये गेल्यानंतर घडला अपघात। विठ्ठल रुक्मिणीचं ऑनलाईन दर्शन बुकिंग बंद, 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही। मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।